प्रतीक पाटीलने सांगितलं की संपूर्ण रात्रभर ऑनलाईन राहायला लागतो. आज इथे राहून ऑनलाईन आहेत. चॉकलेट बॉय आणि मॅची हे सामने पूर्ण लाईव्ह पाहतात प्रतीकचे फॅन्स. आणि प्रतीक अशोक फडके उर्फ माने माने साहेबांनी सांगितलं. आणि 3-1 जोडी बीके सनील आणि राकेश सर. आणि 3-1 जोडी MP AC आणि SS. मिथुन असतील लहू असतील आणि आमचे मारामारी किंग सनील. खेलपट्टी आखण्यासाठी आज सांगितलं आर्यन आणि आणले कधी एक येतील ना कधी भांडतील सांगू शकत नाही. सचिन फडके आता 40+ होऊ. सचिन आणि मी ही A1 जोडी आमची त्यात वादच नाही. राकेश सर आणि यश गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील पहिली षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज हनुमान फडकेचा पहिला चेंडू खोदून काढलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण येईल का चेंडू खाली. चेंडू जाईल सीमा पार दमदार हिट षटकार. या संघाचा एक व्यावसायिक खेळाडू पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. सर रोशन फडके
शेवटचा सामना आजच्या रजनीमधील अशोक दादाने सांगितलं की उद्या ठीक 6 वाजता जायचंय, 6 ते 3:30. पहिल्या चेंडूवरती षटकार. आयोजन आज पहिला डे नाईट उद्या आयोजकांचा संघ खेळणार आहे आणि अशोक दादाने सांगितलं की प्रत्येक रन साठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे अशोक दादाकडून. गोलंदाज रोहित सुंदर चेंडू पडला तर आतमध्ये वळतोय. अतिशय वेगवान चेंडू फेकी पाहायला मिळाली. संकेत भगत साठी हा चेंडू तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहताय. लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. रोहित पाटील आणि सेफ हँड. फलंदाज होईल बाद संकेत भगत. कड्यावरती संकेत भगत बाद होऊन माघारी परतलाय. नौका खेळाडू मैदानामध्ये आयुष फडके. सुंदर फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूची आपण पाहिली. आयुष फडके मिडल ऑर्डर मध्ये 1 डाऊन वरती येतोय मैदानामध्ये. आज एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्वांचा 5 स्टार क्रिकेट संघटनेला खेळाडूंचं आणि आमच्या पाठीराख्यांचं चांगले योगदान लागले या आयोजनाला. सर्वांनी घेतलेला अथक परिश्रम आपण पाहतोय आणि त्या सर्वांचा आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विलासदादा फडके यांचं मोलाचं मार्गदर्शन या टीमला राहिलंय आणि नेहमीच एक शाबासकीची थाप ज्यांच्याकडून या टीमला मिळत असते. महेंद्र भगत असतील, मोठा भाऊ अतिशय मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. गोलंदाज रोहित पाटील 1-2 किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काही खाली राहतोय, ही ओळख आहे रोहित पाटीलची. आणि मैदान नितीन पाटील साठी घरचं मैदान आहे, कारण सराव सत्रामध्ये ज्या वेळी येतो त्या क्षेत्रामध्ये त्याला माहिती आहे कोणत्या दिशेने धावा येतात. आणि मागच्या सामन्यामध्ये पाहिला 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. सुंदर गोलंदाजी, शरीर भेदी गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. चेंडू जाईल डॉट. प्रतीक फडके मालिकावीराची 2 व्हीलर या ठिकाणी आनंद घेत असताना पहा वडिलांना किती चिंता आहे. अशोक फडके उठून पाहिलं की माझा मुलगा चाललाय, सावकाश जा, कारण वाहन येते. पुणे पुढल्या वर्षी कोचश्री होणार आहेत. अशोक दादांनी सांगितलं की पुढल्या वर्षी तुम्हाला हलत मिळेल. पण राकेश सर हे सोपी गेलेत, कारण थकाव तेवढा असतो, कंटेनर उचलायला लागतात एकट्याला. गोलंदाजी मार्कवरती नितीन पाटील. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. मंगेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, 40 ते 45 धावा जमावायला लागतील मोरबी टीमला. ऑफस्टिकच्या बाहेर वरतो चेंडू, पंचांचा इशारा अवांतरचा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश. वेगवान चेंडू, बॅटची कडा, सुंदर क्षेत्ररक्षण. नितीन पाटीलचं कौतुक करावं लागेल. 4 धावा आपल्या टीम साठी ज्याने वाचवल्या. एकंदरीत प्रशांत आपण पाहिलं हे चेंडू अडवणं खूप अवघड असतंय. अगदी जमिनीला घरंगळत चेंडू वेगाने आला होता. फुटबॉल स्टाईलने चेंडू पायानं अडवला नितीन पाटीलनं आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. गोलंदाज मंगेश ठाकूर 8 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती.
9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये रोहित पाटीलने धावा खर्च केल्या गेल्या 7. एक धाव पूर्ण दुसरी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये धावा खर्च केल्या 4. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. छोटा आणले, मोठा आणले, दोघे सामन्याचा आनंद घेतात. प्रत्येक आज खूप आनंद झालाय. गोलंदाज मंगेश शाह पुढे चेंडू फेकणारी सज्ज, वेगाने चेंडू फेकलाय. त्रिफलाची दांडे गुल, फलंदाज होईल बाद. फलंदाज बाजारात दुसऱ्या क्रमांकाचा आकड्या धावफलकावरती. मंगेश ठाकूरचे षटक, ज्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात मंगेश टोटल 4, ज्यामध्ये 3 लेग बाईटच्या, 1 अभ्यंतर आणि विकेट मिळवली 1. 4 चेंडू मध्ये 1 यश लाभले गेले या खेळाडूला. जी 4 व्हीलरची लाईट आहे ती बंद करा. अँड 2 व्हीलर आहे. गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल मंगेश ठाकूरचा अप्रतिम षटक. वेगवान चेंडू ऑफस्टिक वरती चेंडू फेकले गेले. चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडू सांगता सुंदर गोलंदाजी कोपरोली संघाकडून. आज तो संघ कधी कधी गोलंदाज शोधण्यासाठी ओळखला जातोय. कधी कधी या 2 ओव्हरमध्ये 40, 2 ओव्हरमध्ये 38 या धावा खर्च करतात. परंतु आज या मैदानामध्ये काय गोलंदाजाने फलंदाजी केली. कौतुक करावं लागेल कोपरोली टीमचं. अप्रतिम खेळ राहिला आहे. जोरदार अपील पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी लेग बाईस साठी तुम्हाला, लेग बिफोर साठी तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे. गोलंदाज या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक धावा लागल्या गेल्या 11. इलेव्हन दुंद्रे संघ आणि त्यांना फाईट करेल प्रणय 11 साई स्टार विगर. दुसरा सामना असेल आई गावदेव 11 नेरेपाडा आणि गावदेव 11 अकोर्ली ब हे संघ. उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग आणि 4:30 वाजता सामना सुरू होईल. तिसरी लढत असेल बी लॉट्स मधील गावदेवी अजवली विपक्ष स्वराहर्ष इंटरप्राइजेस वाकडी, मेहिका 11 बापदेव पाली, जहान मानू उसरली बुद्रुक आणि संग्राम 11 नितलस कर्तेश्वर भिंगार आणि स्कायरा 11 जत गणेश्वर धानसर विपक्ष तिरंगा दुंद्रे या उद्याच्या लढती असतील. याकडे लक्ष असू द्या. 2 ओव्हरमध्ये 11 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय हर्षद फडके. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख लागली हर्षदची. स्लोवर चेंडू फेकला गेला, हलक्या हाताने दिशा दिली मंगेश ठाकूर. चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद.
हे गाणं हरीश पाटील यांना खूप आवडलं, कारण त्यावेळी चिठ्ठ्या असायचा प्रेमाचा संदेश घेऊन जाण्यासाठी. आज व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे आणि अशोक दादा सांगतात की इंस्टाग्राम देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूमध्ये हर्षद फटकेला यश लाभले गेले. नौका खेळाडू मैदानामध्ये आदेश पांडव, संघाचा अनुभवी खेळाडू. कोपरुली आणि मोरबी या दोन संघांमधील लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेलाय, पंचांचा इशारा आला अवांतर. अवांतर दावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकामध्ये लागले गेलेत. प्रशांत फडके यांनी सांगितलं की 5 डे नाईट मैदानामध्ये उपस्थित राहणार. काल देखील चांगलं योगदान, काल थोडेसे लेट झाले प्रशांत. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज होईल 34 क्रमांकाचा. गणेश सुधा मस्कर, प्राची सोनाक्षी केबल नेटवर्क यांच्या वतीनं एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आले. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. योगेश असेल, योगेश मस्कर असतील, सचिन उलवेकर असतील मोरबे, यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. रत्नदीप मडवी खोपरोली, एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या धावफलकावर. कैलास पाटील आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. राहुलची बॅटमधून 2 चेंडूला सामोरे गेला, एकही धाव जमवता आली नाही. या खेळाडूला चौकर किंवा षटकांची आतषबाजी करावी लागेल. सुरेख गोलंदाजी, पंचांचा बोट आकाशामध्ये, फलंदाज होईल बाद. आणि दयनीय अवस्था, खराब क्रिकेट या ठिकाणी मोरबे टीमचा. 13 धावा, 5 फलंदाज बाद. ही धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. हर्षद फडकेची गोलंदाजी सुंदर राहिली. या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या गेल्या 2 आणि विकेट मिळवल्या 3. सुंदर गोलंदाजी. अगदी कमी वयामध्ये या खेळाडू कोपरोली संघामध्ये पदार्पण करतोय आणि ह्याच वर्षामध्ये आपल्या गोलंदाजीमधून संघाला सुरेख भरीव कामगिरी करून देतोय. हर्षद फडके पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. या षटकामधील ऑफस्टिक वरती चेंडू फेकला गेला, सुंदर गोलंदाजी राहिली. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. एक अवंतरचा आपण जर पद बघितला तर अप्रतिम गोलंदाजी राहिली. एक सिंगल, एक अवांतर, 2 धावा खर्च केल्या. एक वेळ असा होता या संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू पप्पू पाडवीला आपण पाहिलाय, पण आज पप्पू पाडवी कामानिमित्तानं क्रिकेटमध्ये सराव कमी आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं थोडासा क्रिकेटपासून दूरवर जातोय. आणि आकाश पाटीलचं पुनरागमन याच मैदानामध्ये खेळला एक मॅच, त्यानंतर संघातून बाहेर झाला आणि पुन्हा याच मैदानामध्ये इन झाला. खानवाची स्पर्धा आठवत असेल, तिथे त्यांनी देखील चांगली गोलंदाजी आणि या मैदानामध्ये देखील आकाश खेळण्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन शेठ पाटील अर्थात आपण पाहिलोय 12-12 किंग हे संघामध्ये नाही आहेत, परंतु त्याची उणीव भासून दिली नाही प्रशांत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी, चांगला खेळाडूंचा राहिला. अंतिम षटक कोणाला दिले जाईल आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय नितीन पाटील.
कैलास पाटील एक अनुभवी खेळाडू या टीमचा, परंतु शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा जमाव्या लागतील, कारण तेवढी चांगली गोलंदाजी मोरबे संघामध्ये देखील आपण पाहिले. 30 ते 35 धावसंख्येमध्ये मजल मारावी लागेल प्रशांत, कारण प्रशांत फडके थोडेसे सागरबाई पाहिलं तर टेन्शन मध्ये आल्यात, कारण मोरबे संघ खेळतो त्यांच्या सासूरवाडीचा संघ आहे आणि धावा येणं हे तेवढं गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडू डॉट गेला गेला नितीन पाटीलचं हे षटक, निर्णायक षटक. नितीन पाटीलचं कौतुक करावं लागेल, या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. पण नितीन पाटीलसाठी पिसारीचं मैदान जर आपण पाहिलं त्या ठिकाणी या गोलंदाजाने गोलंदाजी का नव्हती घेतली, हा प्रश्न अनेक खेळाडूंना आम्हाला देखील पडला होता. सुंदर गोलंदाजी, कॉट बिहाइंड, अप्रतिम झेल. फलंदाज होईल 6व्या क्रमांकाचा कैलास पाटील. की ओमकार नावडेकरला प्रत्येक षटकासाठी 200 रुपये, कारण हा आत्याचा मुलगा आहे, आत्या भाऊ खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. सुंदर गोलंदाजी नितीन पाटीलची, ज्यामध्ये 3 चेंडूची फेकी आणि 1 सफलता. कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही आणि लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. 13 धावा धाव फलकावरती, 4थं षटक मार्गस्थ असताना फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. अभि हा खेळाडू धावसंख्या पाहिली तर फक्त 14 धावा गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू फेकला गेला, चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावर. हे गाणं अगदी एका शोच्या नंतर सुपरस्टार झाला हा खेळाडू. या व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि पंचांचा इशारा आलाय. 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये 4.5च्या सरासरी धावा जमवल्या 20 आणि 21 धावसंख्येची गरज असेल. तर नक्कीच 21 धावेची गरज आहे आणि आपल्याला सामना पाहायला मिळते. धन्यवाद दीपकभाई फडके. तर पीपी आमच्या समेत जॉईंड आहेत, क्रिकेटचे खूप चांगले समीक्षक आहेत आणि आता टार्गेट पीपी 21 आहे मोरबे विरुद्ध कोपरोली. असं म्हटलं जातं व्हेन स्कोर इज लो दॅट टाइम क्वालिटी ऑफ क्रिकेट, तुम्हाला क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतो. आणि आता आरो 11 श्री गणेश मोरबे संघ खेळतो. का म्हणाल या सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर कोणा संघाचं पारडं जड असेल? तर मोरबी संघ जर सामना जिंकला आणि ओमकारला जर मॅन ऑफ द मॅच मिळाली तर सनील फडके मारामारी किंग यांच्याकडून 2000चं हे कॅश प्राइज असेल. तर पीपी काय म्हणाल्या मॅच मध्ये जिथे 21चं टार्गेट आहे? सागर भाई, कधी लो स्कोर असेल तरी मॅच बनू शकतात. गोलंदाजी चांगली झाली तर मॅच बनेल
जसा लढला आंबिवली संघ तसा लढावा लागेल. प्रामुख्याने मोरबी संघाचे कोणते असे गोलंदाज आहेत जर त्यांची भेदकता जर मैदानावर चालली तर या मॅचला कोपरोली विरुद्ध फाईट बॅक देऊ शकतात. ओमकार नावडेकर, विनीत फडके, अजून 2 गोलंदाज आहेत त्यांच्यावर त्यांची जो पहिला शतक असेल ना पॉवर प्लेचा तो चांगला टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण कोपरोली संघाची फलंदाजी एक ताकदवर फलंदाजी मानली जाते. जर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर हा सामना सहज खुल्ला होईल. आज काय म्हणाल विलासदादा फडके पूर्ण वेळ या स्पर्धेचा आनंद घेतात. मॅनेजमेंट संघ व्यवस्थापन आज डे नाईटची पहिली रात्र होती, उद्या दुसरे. आज संघ व्यवस्थापन आणि मॅनेजमेंटचं जे योगदान मिळालं काय म्हणाल आज साई स्टारचे सर्व मॅनेजमेंट? सर्वांनी अतिशय मोलाची याच्यामध्ये साथ दिली आणि जी खेळाडूंनी मेहनत घेतली, आमचे सँडीबाई असतील, अनिल दादा असेल, मिथुन पाटील असेल, सनील फडके असेल, दीपक फडके असेल, प्रदीप फडके असेल, प्रत्येकाने म्हणजे इथे प्रत्येकाचा उल्लेख करणे शक्य नाही, पण ज्यांनी मेहनत घेतली आणि विलासदादांचा मोलाचं सहकार्य असल्यामुळे ही स्पर्धा अतिशय दिमागदार अशा पद्धतीने आज आपल्याला पाहायला भेटते. उद्या डे नाईट दुसरी, उद्या का असं वाटतं आयोजक स्टाफने उद्या किती वाजता रिपोर्टिंग करायला पाहिजे? आयोजक तर इथेच आहेत पण सामना कमीत कमी 4:45 वाजता तरी सुरू व्हायला पाहिजे. 4:30ला चेंडू पडेल यासाठी मॅनेजमेंट उद्या प्रयत्न करेल. तुम्हाला का एक्सपेक्ट आहे का उद्या आयोजक स्टाफने किती वाजता इथे रिपोर्टिंग करायला हवी? 4 वाजता इथे उपस्थित राहा. मॅच कडे जाऊया. या सुरुवात मात्र धमाका नितीनच्या बॅट मधून टार्गेट 21 आणि हा आलाय चौकार. संवाद चौकार आल्या. आज वागीश हरिग्राम संघ गेला तो आज आपण जरूर पाहिलं. या अगोदरच्या मॅच मध्ये सहज जिंकला. हरिग्रामला पाहिलं. त्रिशान दक्ष 11 टार्गेट 21. सामना जरी धावा कमी असला तर फाईट देऊ शकतो टीम मोरबे. विनीत 21 टार्गेट, 4 षटक. एक संघ सुपर 12 ला क्वालिफाय झाला आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 12 ला जाईल. विनीत फडके चौकार डॉट. डॉन कडे नितीननं अगदी नकार दिला. पीपी काही गरज नाही, शांत हुशारीने खेळतो. एका बाजूला रोहित पाटील तो साथ देतोय. नितीन आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 4 वर खेळतो आणि टार्गेट 21. विनीत नेक्स्ट बॉल. ओ फटका फसलाय. संधी होती मात्र डेंजर होतं थोडं. रिस्की रन पूर्ण करत असताना संघ पोहोचला. बॅटिंग टीम 5 वर पोहोचला. बॅटिंग टीम स्वप्नील 11 स्वर्गीय स्वप्नील 11 नावाने गावदेवी कोपरोली संघ खेळतो. 20 चेंडू मध्ये 16च अजूनही टार्गेट आहे. जिथे धावसंख्या धावफलकावर 21 टार्गेट आहे. आता 5 आहेत मात्र अजूनही आपण पाहिलं तर 16 धावा दूर आहे. सावध खेळताना कोणती घाई नाही. रोहित स्ट्रायकर यांना सामना इझी आहे या आविर्भावामध्ये असेल, मात्र कधी कधी असे उलटफेर होताना सुद्धा आपण पाहिले. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटची रंजकता आहे. शेवटपर्यंत काय घडेल याचा नेम नाहीये. मात्र विनीतनं कमबॅक चांगलं. चौकार आल्यानंतर 4 चेंडूवर फक्त 1च धाव. गुड बॉलिंग. कमालीची गोलंदाजी पीपी बघा. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा आल्या. चांगली फाईट बॅक. हॅलो, इथे कोपरोली संघाने कुठला फलंदाज गमावला नाही हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. रोहितच्या पहिल्या षटकामध्ये 7 होत्या जेव्हा डावाची सुरुवात हनुमान फडकेने षटकाराने केली. असं वाटलं होतं टार्गेट सेट चांगलं होईल, मात्र त्यानंतर जो गोलंदाजानं शक्ती प्रदर्शन केलं ते कमालीचं होतं. आणि आता धावा 5 आहेत. थोडा मी म्हणेन ॲव्हरेज जर पाहायला गेलं तर थोडा मागे कोपरोली. काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये.
सेकंड ओव्हर गोलंदाज झालाय ओमकार नावडेकर. एकूण धावा फलकावरती 5. विकेट डॉट बॉल क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीनं आज करण घनसोळकरचा आंबिवली संघ खेळला, कमालीची गोलंदाजी, एक वेगळी दहशत निर्माण केली. गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा कमबॅक होऊ शकतो. आणि आता धावा 5, 21 टार्गेट. रहस्य अजूनही उलगडा होईल. प्लस मायनसचं कोड ओमकार नावडेकर. पहिला चेंडू शरीरभेदी अपील जोरदार आणि हा डॉट बॉल सामना सोडत नाही. आणि क्रिकेटमध्ये हेच पाहिलं जातं का कधी हार मानू नका. जोवर लढून होत नाही तोपर्यंत हार मानू नका. पावनखिंड बाजीप्रभूंचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरील. अगदी काही दिवसापूर्वी बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा आज सुपर हिट होतोय. पराक्रमा शौर्याची गाथा सांगणारं. आणि लढाईमध्ये तुम्ही कधी हार मानू नका असं सुद्धा म्हटलं जातं. ओमकारे 5 धावा. क्लीन बोल्ड, दांडी गुल. 5 वर पहिला धक्का. एक स्टंप आहे आपल्याकडे, प्रोव्हाइड करू. एक इमर्जन्सी स्टंप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्कीच पीपी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. दशरथ पाटील सर यांचा आवाज ऐकला त्यांना सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. हो 18 तारखेला 18 शाह विथ बाबूशाह. बाबू वात्रे देवीचा पाडा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दाखल 5. ओमकार खूट कमबॅक करतो. सनील फडकेकडून ओमकार नावडेकरला बक्षीस लागले का मॅन ऑफ द मॅच घेऊन सामना जिंकून दिला तर 2000 रुपये. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. डॉट बॉल विकेट. दबाव थोडा कायमशीना का होईना असेल. स्वर्गीय स्वप्नील इलेव्हन गावदेवी कोपरोली संघ खेळतो. 16 चेंडू आणि 16 धावेची गरज. धावा 5 आहेत. 21 टार्गेट. प्रेक्षक वर्ग सुद्धा अजूनही या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचे धन्यवाद देऊया. मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय, जरूर पाहतोय. साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य ग्रामस्थ मंडळ चषक. तो ओमकार नावडेकर गुड बॉलिंग. डॉट विकेट. सेकंड ओव्हर. ओमकार नावडेकर पहिला चेंडू डॉट विकेट. धावा 5. नवीन फलंदाज अविनाश आलाय. रोहितनं 2 चेंडूचा सामना केला, मात्र निखिलनं चौकार जो ठोकला त्याला तब्बल 4 चेंडू डॉट फेकलेत. मोरबे संघ सुद्धा हार मानत नाहीये. गुड बॉलिंग. अपील मध्ये उत्साह, जरूर धाव घेण्याची तयारी. दबाव निर्माण करतोय. यस लेग बाईज. सामना सोडत नाहीये. मी मगाशीच म्हटलं का आरू 11 श्री गणेश मोरबे संघ यांच्याकडे सुद्धा प्रचंड गुणवत्ता आहे आणि प्रचंड प्रतिभावंत गोलंदाजी होऊ शकतो. डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करून देईल टीम मोरबेला, मात्र निकाल स्पष्ट होणं बाकी. 15 चेंडू 15. एकूण धावा 6. स्ट्राईक रेंजला रोहित पाटील 2 चेंडूचा सामना केलाय. पुढचा चेंडू ओमकार. वेगवान चेंडू. यस शरीरभेदी गोलंदाजी. LBW बॅट्समन होईल आउट. मॅच मध्ये आणखीन रंगत निर्माण होत्या. 6 वर 2 गडी बाद.
नवीन फलंदाज सरकलाय. प्रफुल्ल पाटील आलेत. बबलीला आपण स्ट्राइक रेंजला पाहतो. विनाश नॉन स्ट्राइक रेंजला. गुड बॉलिंग. ओमकार नावडेकर डॉट विकेट. 22 विकेट. ओ वेगवान चेंडू. काय गोलंदाजी बघा, दहशत निर्माण करताना आणि अक्षरशः गोलंदाजीच्या दहशतीखाली वावरतोय टीम कोपरोली. 5 चेंडू मध्ये फक्त धाव दिली एक. एकदा टाळ्या होऊ द्या. ओमकार नावडेकर गुड बॉलिंग. 6 धावा 2 विकेट. 21 टार्गेट. 13 मध्ये 15. थोडा दबाव शिफ्ट झाला कोपरोलीवर. लॉंग ऑन कडे आणि इथे झेलबा. तिसरा धक्का. 6 वर 3 विकेट. मॅच मध्ये क्रिकेट मगाशी पीपी आपण चर्चा करत होतो, जेव्हा लो स्कोरिंगचा सामना असतो तेव्हा तुम्हाला क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतं आणि ते चित्र मैदानावर. एकूण धावा 6, 3 विकेट. 12 मध्ये 15. करून कोपरोली संघाला या सामन्यामध्ये परतावा लागेल. नक्कीच बॅटिंग लाईनअप कोपरोलीकडे स्ट्रॉंग आहे. आपण जरूर पाहतो. 12 मध्ये 15. अविनाशवर जबाबदारी. एकट्याच्या जोरावर सुद्धा तो सामना जिंकू शकतो. मात्र क्रिकेटमध्ये जर तर शक्यता गरज काही होऊ शकतो. प्लस मायनसचं कोड. 12 मध्ये 15. 6 धावा 3 विकेट. 2 षटक. ओमकार नावडेकरचं षटक कमालीचं राहिले. फक्त धाव दिला आपण जरूर पाहिलं. गुड ओव्हर. फक्त एकच धाव दिली आणि 3 विकेट. मॅजिकल चेंज बॉलर सुद्धा म्हणूया ओमकार नावडेकरला. आता गोलंदाज झाले कैलास पाटील. ओल्ड इज गोल्ड. अनुभव प्रचंड आहे. प्रचंड ताकद आहे. प्रतिभावंत आहे. प्रतिभाशाली. समोर खेळतो अविनाश. 12 मध्ये 15. पहिला चेंडू. दबाव निर्माण होईल. यस, दबाव निर्माण. लो स्कोरिंगचा सामना आहे आणि हाय व्होल्टेज रंगत निर्माण होती या मॅच मध्ये. काय होऊ शकतो क्रिकेट यांना खेळाचं हेच उत्तर. दोघांनाही समान समान संधी. 11 मध्ये 15. धावा 7, 3 विकेट. एका धावेसाठी नाकी 9 आणलंय. गुड बॉलिंग. अपील. यस, आउट. बॅट्समन आउट. आता 6 वर गडी बाद झाली. 4. काय सामना रंगतोय. क्रिकेटतील रंजकता आपल्याला पाहायला मिळते. नक्की सागर, सामना गिरगिट प्रकारे रंग बदलतोय आणि या सामन्यामध्ये एक उत्कंठ वाढले. मला वाटतं अविनाश बाद झाल्यानंतर आता जबाबदारी नवीन येणाऱ्या फलंदाजावर आहे आणि हा षटकामध्ये सिंगलवर प्राधान्य दिले तरी चालू शकतं. बघूया आता कशी प्रकारे फलंदाजी करतो. बघा अविनाश कशा पद्धतीने बाद झाला. जो फ्रंट फुटला होता त्यानंतर मिडल स्टंपवर आला आणि तिथे कैलासनं आपली भेदकता दाखवली. थंडी उडवणारा सामना. झोप उडवणारा सामना. प्रेक्षकांच्या नजरा खेचून आणणारा सामना. मेंदूला सुन्न करणारा सामना आणि क्रिकेटची नाट्यमयता. आता मात्र उत्कंठा. तिसरं षटक. 6 धावा 4 विकेट. 10 मध्ये 15. 21 धावेसाठी आता विचार करायला भाग पडले. दबावाखाली खेळतो टीम कोपरोली. 10 चेंडू 15 धावा. सामना सोडायचा नाही. हार मानायचं नाही. दोघांनाही समान समान संधी. सिंगल डबल न सामना जिंकू शकतो. मात्र इथे विकेट मिळते कैलास. गुड बॉलिंग. यस, काय गोलंदाजी होत्या. कमबॅक होत असताना कैलासचं कौतुक करूया. आतापर्यंत आपण चेंडू पाहिले. कैलासची भेदकता. डॉट विकेट. डॉट. 3 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही. सामना होता 16-15. 15-15. तो चेंडू आपण पाहिला तर 9 मध्ये 15. दबाव आहे कैलासवर. दबाव टीम कोपरोलीवर. आणि मागचे काही चेंडू जर आपण पाहिले तर 6 चेंडू मध्ये एकही धाव आले नाही. 3 विकेट. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न. मास्टर माइंड योजना आखल्यात. गेम प्लॅन रणनीती. मोरबे संघ नव्या ऊर्जेने खेळतो आणि खेळामध्ये तुमचा कॉन्फिडन्स
खूप महत्वाचा असतो. दबाव असेल प्रथमेश्वर, दबाव मंगेश्वर या मॅचला यू टर्न देणार का? 8 बॉल 14 ची गरज, 7 धावा, 4 विकेट. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघ आपले तेच क्रिकेटची नाट्यमयता, क्रिकेटचं सौंदर्य. कैलास 8 बॉल 14. ओ पकडलाय झेल, बॅट्समन आउट. 5वा धक्का. काय सामना रंगलाय साई मैदानावर. मध्यरात्रीनंतर खेळपट्टीने रंग बदलला की काय सागरबाई? नंतर याच्या अगोदर बॅटिंग चालत होती, आता बॉलिंग चालायला लागली. जरा आर्द्रता थंडावा आला आणि नंतर गोलंदाजीला साथ मिळाली. जगदीश फडके आम्हाला सांगतात सिंगल डबलला विसरल्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये हे बऱ्याच वेळा पाहिलेत, जिथे तुम्हाला सिंगल डबलची गरज होती आणि तिथं जर तुम्ही षटकार चौकार खेळण्यासाठी जाल तर त्याचं प्रत्युत्तर का असतं हे मैदानावर पाहायला मिळालं. आणि आता पप्पू आलाय. आता पप्पूवर जबाबदारी. सामन्यामध्ये खूप पुनरागमन करतोय मोरबे संघ आणि यवन जोडी खूप आनंद घेते. मिथुन पाटील, सँडी भाई, अनिल भाई 3-1 जोडी एन्जॉय करताना खूप एन्जॉय करतात. 7 चेंडू मध्ये 14 धावा, 7 धावा, 5 विकेट, 21 टार्गेट. कैलास काय गोलंदाजी, वाईट बॉल, दबाव पप्पूवर सुद्धा. एक मोठा फटका मात्र तो शांत हुशारीने खेळावा लागेल. मात्र जो तंत्र दाखवलंय कैलासनं सिंगल डबल धावा रोखायचा, शिवधनुष्य त्याने पहिले. इंटरेस्टिंग मॅच आणि या सामन्यामध्ये बघा उत्कंठा वाढते. दोन्ही संघांना अजूनही संधी. 7 मध्ये 13. गुड बॉलिंग, दबाव निर्माण झाला. 1 धाव, डायरेक्ट थ्रो, व्हेरी डेंजर एंडला. टीव्ही अंपायर साठी रेफर केलंय. काय कमालीचा सामना रंगलाय. 21 धावेसाठी नाकी 9 आणलंय. जिथे नितीन पाटील, रोहित, अविनाश, प्रफुल्ल, मंगेश बॅटिंग लाईनअप मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप पूर्णपणे गारद झाले. 8 धावा, 5 विकेट. डिसिजन पेंडिंग. सागरबाई आपला गोरक्ष पवारांचा शब्द सांगा. सामन्याची पार्श्वभूमी आता वेगळी. टीव्ही अंपायर रेफर केला. डिसिजन पेंडिंग. सुनील तांडेल सर आहेत. फिल्डिंग लावून घ्या टीम मोरबे. चला मध्यरात्री नंतर थंडी उडवणारा सामना आहे, लक्ष वेधून घेणारा सामना. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो म्हणून म्हटलं जातं का क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं. 7 मध्ये 13. पप्पूकडे क्षमता आहे. कुलदीप या मॅचला कव्हर करू शकतो. प्रथमेश मात्र त्यांना त्यांच्या आघाडीवर पोझिशनवर मेहनत करावी लागेल. ओमकार नावडेकर आपण पाहिलं 1 धावाचं षटक, 3 विकेट. यस बॅट्समन रन आउट. 8 वर 6वा धक्का. टीम स्वर्गीय स्वप्नील 11 गावदेवी कोपरोली संघाला. काय सामना रंगलाय बघा. 6 चेंडू 13 धावेची गरज. चला प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांच्या ऊर्जा आपण वाढूया. आता विजय एकाचा निश्चित होईल, मात्र हा विजय क्रिकेटचा असेल. 6 मध्ये 13. 6 बॉल 13 शेवटचं षटक. एका षटकामध्ये 20, 25, 30 धावा सुद्धा होतात. मात्र कधी कधी आम्हाला 2 दिवसापूर्वी नारिवलीची स्पर्धा आठवते, जिथे असाच सामना रंगला होता. हिदुटने आणि नारिवली 6 मध्ये 6 गरज होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय करू शकतात. चला रिदम तोडू नका. 6 मध्ये 13. थरार नाट्य, क्रिकेटची रोमांचकता, करो या मरोची लढाई. सुपर 12 मध्ये दुसरा कोणता संघ जाणार आज सी पोल मधून, कोपरोली का मोरबे? काय डेंजर गोलंदाजी केले. गोलंदाज आपण पाहिलं कैलास, ओमकार, विनीत आणि आता संकेत भगत. समोर पप्पू, कुलदीप. भविष्य त्याच्या हातामध्ये. भविष्य संकेत भगत कडे. विजय संपादित कोण करणार? डिसिजन आपण जरूर पाहिला. पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे. ओ सोडला झेल. विनीतनं सोडला 2 धावा. आता एका झेलाची किंमत का असेल चित्र दाखवेल. 21 बघा. आदेश पांडव मास्टर माइंड योजना आखल्यात. जरी चुका केल्या तरी कौतुक केले, पाठीराखण केले चालेल, मात्र धावा रोखाव्या लागतील. हे चित्र मैदानावर
डोक्याला सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांच्या नजरा उडवणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 5 चेंडू 11 धावा. पप्पूकडे ती क्षमता आहे. इथे बघा सामना कुठे होता कुठे आला. 16-15, 15-15, 13-15, 10-15. आता 5 चेंडू 11. क्लीन बोल्ड. धावावर 7वा धक्का. काय मॅच यू टर्न झाल्या. क्रिकेट मध्ये गोलंदाज काय काय करू शकतात. 10वर 7 गडी बाद झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि तिथे मॅच कुठे पलटल्या. 500 मीटर दूरवर होते निलेश फडके, ते बाउंड्री लाईन जवळ आल्या. एवढा उत्कंठावर्धक सामना आहे. 4 मध्ये 11. अजूनही सामना गेला नाही. टीम कोपरोलीला दबाव निर्माण केलाय. काय गोलंदाजी केल्या. हा सामना कोणी विसरणार नाही. बघा हा साई स्टार क्रिकेट संघ विगर मैदान स्पोर्टिंग विकेट शांत हुशारीनं खेळल्यानंतर आपण पाहतो तिथे गोलंदाज सामन्यामध्ये काय काय करू शकतो. 4 बॉल 11ची गरज. जयेश पाटील. वातावरण गंभीर. कोण जिंकेल हा सामना. 4 बॉल 11. संकेत भगत. ऑफ स्टंपवर चेंडू डिलिव्हर जरूर झाला. यस बॅटच्या स्वरूपाने धाव मिळेल. पंचांनी सांगितलंय 1 धाव मिळेल. सामना पलटला. 3 बॉल 10. टार्गेट 21. पाठी राखे नव्हते. दबाव वाढलाय. सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का ही चर्चा होते. बघा एकदा टाळ्या पुन्हा उद्या दोन्ही संघांसाठी. काय रंगत आहे. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. 21 धावेसाठी 11वर 7. 3 मध्ये 10. इथे मोठा फटका पाहिजे. आक्रमण केलं. स्ट्रोक क्षेत्र खाली डीप कडे चेंडू चाललाय. 2 धावा पूर्ण. धाव चोण्याची तयारी. आता धोका होईल. यस टीव्ही अंपायर रेफर केलं. स्ट्राइक रोटेट झाली की नाही ते चेक आपण करूया. रनआउट साठी यस चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. धडधड धाकधूक. हा व्होल्टेज मॅच. अतिशय रंगतदार लढत. 21 धावेसाठी काय मॅच. संघर्ष संघर्ष पराकोटीचा. कोण मैदान गाजवणार कोण जिंकणार हा सामना. 21 धावेसाठी संघर्ष होतोय. यस आम्ही चेक करतोय. चेक करतोय आम्ही स्ट्राइक एंडला चेक केला आणि फायनली परेश रनआउट. डिसिजन पेंडिंग. टेक्निकल टीम परेश रनआउट होईल. उत्कंठा अजूनही वाढते या मॅच मध्ये. धड 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 धड. चला 2 चेंडू 8 धावा. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. बघा अजूनही प्रेक्षक वर्ग या रंगतदार लढतीचा आनंद घेतो. मध्यरात्री नंतर व प्रेक्षकांची संख्या वाढत चालली 200+. 21 धावेसाठी क्रिकेट कसा रंग बदलतो. आकाश आलाय. कॉन्फिडन्स त्याला सामना जिंकून देऊ शकतो. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका असं म्हटलं जातं. धावा 13. विकेट 8. टार्गेट 21. कमालीचं षटक. ओमकार नावडेकर 1 धावेचं. कैलास 2 धावेचं. संकेत भगत. मॅच ऑन. 2 चेंडू 8 धावा. ओके आप शोधले. यस आकाशच्या बॅट मधून डीप बॅकवर्डला टाळ्या होऊ द्या आकाशसाठी. मास्टर माइंड. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आलाय. सामना गेला नाही. टीम कोपरोलीसाठी शांत डोक्यानं आकाशला खेळावं लागेल आणि त्याच पद्धतीनं त्यांनी फटका खेळला. याला म्हणतात समय सूचकता, चपलता, हुशारी. आकाशसाठी एकदा कौतुक होऊ द्या. प्रचंड दबाव त्यांनी झुगारून दिला. शेवटचा सामना. धावा 17. 8 विकेट. स्ट्रायकर एंडला आकाश. गडी बाद झालेत 8. 1 बॉल 4. 3 आल्या. यस आम्हाला सांगते सुपर ओव्हर.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी यस प्रयत्न डेफिनेटली. तर नक्कीच बघा क्रिकेटमध्ये एका धावेचं व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. कमालीचे प्रयत्न टीम मोरबे आणि टीम कोपरोली. चर्चा होईल तिथे आपण जरूर पाहूया. मध्यरात्री नंतर सँडी पालकर आहेत, त्यांना सर्व नियम माहिती आहेत आणि फायनली निर्णय आमच्यापर्यंत. 2 धावा वेगानं जलद गतीनं पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झाला. या अंपायर येईल ऑफिशियल अंपायर डिसिजन येईल.